माझी ड्यू डेट जी आहे डिलिव्हरीची ती आहे 7 जुलै आणि आज 7 जुलै असल्यामुळे मला हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं होतं. कारण डॉक्टरांनी तसं बोलले होते की जर तुला पेन नाहीच झालं तर 7 तारखेला तू ॲडमिट होऊन जा. त्यासाठीच आम्ही इकडे 4 वाजेला निघालो हॉस्पिटलला जायला. हॉस्पिटलला गेलो, ॲडमिशन वगैरे करून घेतलं आणि हा व्लॉग थोडासा लेट येतो आहे कारण डिलिव्हरी झाल्याच्या नंतरनं मी तुमच्यासोबत हा व्लॉग शेअर करते आहे. कारण इतक्या दिवस माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी तुमच्यासोबत कुठलेही व्लॉग शेअर केलेले नाही आहे. हॉस्पिटलला गेल्याच्या नंतरने डॉक्टरांनी मला इथे एरंडेल तेल दिलं पिण्यासाठी, जे की प्यायचं म्हटलं तर मला खूप जास्त टेन्शन आलं होतं. तरी पण मी ते काळ्या चहामध्ये घेतलं आणि यांचं सगळ्यांचं चालू होतं मला ते तेल देणं. खरं तर मला खूप जास्त टेन्शन आलं होतं की ते कसं लागेल, त्याचा वास येईल का, ह्या सगळ्या गोष्टी. पण मला घरच्यांनी ओरडून आरडून ते पिऊ घातलं. त्यानंतर डॉक्टरांनी सलाईन लावली आणि सलाईन लावल्याच्या नंतरनं मग मला लेबर पेन स्टार्ट झालं आणि रात्री माझी इतकी जास्त बेकार गेली ना, मी फक्त आणि फक्त वॉक करत होते पूर्ण रात्रभर, कारण मला इतकं जास्त त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी मला काही मेडिसिन्स दिल्या होत्या आणि त्या तेलामुळे मला लेबर पेन स्टार्ट झालं. तर बाकी पुढे काय घडतंय ना, हे सगळं मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करते. सो चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.